आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना, थोडंसं म्हणलं आपल्या छोट्या छोट्या मिनी गार्डनपासून सुरुवात करावी. तर हे बांबू प्लांट मी मिशोवरून ऑनलाईन घेतलेलं आहे, तर खूप छान आलेलं आहे मला. याच्या खालचा बाऊल असतो ना, तो फुटला आहे माझ्याकडून, त्यामुळे मी असं काचेच्या ग्लासमध्ये ठेवलं आहे. आणि हे मनी प्लांट हे ग्लासमध्ये होतं, पण आता ते फुटल्यामुळं याला भरणीमध्ये घालून ठेवले. जी लोणच्याची भरणी माझ्याकडे होती ना, त्यामध्ये घालून ठेवले. तर खूप छान आलं आहे बांबूचं प्लांट. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला लिंक नक्की देईन. तर इथं माझं एक पार्सल आलं होतं, तर हे आधीच फाटलेलं म्हणजे तुटलेलं होतं, त्यामुळे मग म्हणलं आधी व्हिडिओ बनवून घ्यावा, म्हणजे जर रिटर्न करताना जर काही प्रॉब्लेम आला तर उगाच नको हे व्हायला. तर खूप म्हणजे आधी एक्साईट होते की कसं आलं आहे, काय आलं आहे. तर तसं तर मला छान आलं असं वाटत होतं. बॉक्स काय कसं पण टाकतात, त्यामुळे जरा थोडंसं हे झालं असेल. पण अनबॉक्सिंग करायला खूप मजा येते. म्हणजे आधी आपण त्यामध्ये कसं आलं आहे काय नाही यासाठी खूप एक्साईट असतो ना, त्यामुळे. आणि मधलं प्रोडक्ट बघितल्यानंतर तर खूप आनंद होतो. तर खूप छान आली होती. तर माझ्या लहान मुलासाठी मी ही वॉटर बॉटल मागवली होती. तर क्वालिटी पण खूप छान आहे आणि मस्त आली. मला आधी वाटलं नव्हतं की एवढी छान येईल. आणि तसं बरेच मी मिशोचे प्रोडक्ट मागवलेले आहेत. तर म्हणजे जास्ती करून मागवत नाही, पण कधी कधी मागवते, पण ते छान येतात, म्हणजे क्वालिटी वगैरे छान येते. तरच मग मी पुन्हा पुन्हा मागवायला जाते. आणि अशी मी गार्डनला गेली ना, त्यावेळेस हा कोणाची तरी बॉटल बघून त्याच्या मागे लागला होता, त्यामुळे म्हणलं चला आता आपण ही ऑर्डर करूया. आणि नुकतीच मला ही सर्च केल्यानंतर बॉटल खूप छान आवडली, त्यामुळे मग घेतली पण आणि आली पण. तर क्वालिटी एकदम छान आहे, असं म्हणजे याला असं वाटतच नाही की ऑनलाईन वगैरे घेतलेले आहे. तर सर्व व्यवस्थित होतं. तर मला थोडंसं ते व्यवस्थित जोडवताना वगैरे थोडंसं हे होतं, पण जोडवली व्यवस्थितमध्ये. म्हणजे जे पार्ट अलग अलग आले होते ना, ते जोडवायचे होते. कसे सर्व बॉटलमध्ये पॅक करून आलेले होते, तर ते काढले आणि व्यवस्थित असं सर्व बॉटलला जोडून घेतलं. आणि हा झोपला होता त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं, पण आता उठल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन काय असेल काय मला माहिती नाही, पण तो खुश होईल. त्यामुळे मग आता म्हणलं चला घेतली तर बघूयात कशी निघते. आणि तो झोपलाय तोपर्यंतच अनबॉक्सिंग करूया, नंतर तो काही करू देणार नाही. तर तुम्हाला जर ही बॉटल पाहिजे असेल तर लिंक म्हणून कॉमेंट करा, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन जाईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद होतो. तर चला तुम्ही पण तुमच्या मुलांना आनंदी करा असं काहीतरी घेऊन. तर बॉटल पाहिजे असेल तर लिंक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर इथे माझी बॉटल अनबॉक्सिंग करून झाली होती. कशी आली कशी नाही ते पाहिल्याच्या नंतर मग एका साईडला ठेवून दिली. आता तो उठल्याच्या नंतर मग कसं आहे कसं नाही बघू त्याचं, तो खुशच होईल. त्यानंतर मला साडीला फॉल लावायचा होता, तर मी मशीनवर घरीच फॉल लावते. आणि एका साईडनं मशीनवरती फॉल लावते आणि एका साईडनं आपलं हात शिलाई करते. तर इथे मला साडीला फॉल लावायचा होता, तो सुद्धा लावून घेतला. आणि घरच्या घरी एकदम म्हणजे तसं पैसे वगैरे वेस्ट करण्यापेक्षा आपण आपल्या अंगातली कला आहे ना, ते आपण असं आपण करू शकतो. तर जे काही आपल्याला येतं ते आपण थोडे थोडे पैसे वाचवून तर आपल्याला जे येतं ते तरी आपण आपल्यासाठी करू शकतो. तर इथं मी माझ्यापाशी साधीच मशीन आहे शिलाईची, त्यावरच मी एका साईडला फॉल लावते आणि एका साईडनं हात शिलाई करते. तसं बाहेर भरपूर पैसे घेतात आणि आता आपल्याला येते तर कशाला बाहेर जायचं, त्यामुळे मग मी सर्व साड्यांना घरीच फॉल लावते. आणि सायकल तर आणून खूप दिवस झालेले, पण तो बाहेरच फिरायला म्हणजे वरतून खाली आणायचं म्हणलं ना नको वाटतं, त्यामुळे मग तो फिरतच नाही. तर चला आज राऊंड मारून येऊया म्हणून आम्ही बाहेर निघालो होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया